आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबादचे डॉक्टर संजय साळुंके सर, आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर पंजाबरावजी चव्हाण सर आणि उपस्थित असलेले या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि संशोधक मार्गदर्शक, सातत्याने सामाजिक संशोधनामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा संशोधक मार्गदर्शक म्हणून, संशोधक विद्यार्थी म्हणून आणि संशोधनातील गुणवत्ता वाढली पाहिजे या उद्देशाने वेगवेगळ्या अडचणीला आपल्याला सामोरे जावं लागतं. एक प्राध्यापक म्हणून, एक मी संशोधक विद्यार्थी म्हणून जेव्हा जेव्हा हे संशोधनाचं काम केलं तेव्हा असं लक्षात आलं की संशोधनातल्या अनेक अडचणी आपल्या समोर उभ्या राहत आहेत आणि त्या सोडवल्या गेल्या पाहिजे. संशोधनातील गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी प्रामुख्याने 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान आम्ही हा फॅकल्टी डेव्हलपमेंटचा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे नेहमीच आमच्या संस्थेचे अध्यक्ष, आमचे प्रेरणास्थान डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर, संस्थेचे सचिव मुराद साहेब मांजरमकर, आमच्या मार्गदर्शिका डॉक्टर वृषालीताई किन्हाळकर, त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने आम्हाला याच्यासाठी परवानगी दिली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर, कुलगुरू उद्घाटन सत्रासाठी उपस्थित होते. डॉक्टर जोगेंद्रजी बिसेन, कुलसचिव डॉक्टर सर्जेरावजी शिंदे सर, त्याचबरोबर नेहमीच महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबले पाहिजे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा प्राध्यापकांनी काम केलं पाहिजे असा आग्रह धरणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य पंजाबरावजी चव्हाण सर यांच्या सहकार्यातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित करत असताना जसं प्रत्यक्ष आपल्याला समोर आम्ही काही जण दिसत जरी असलो तरी आयक्यूसी शेलचे डॉक्टर अरविंद चव्हाण सर, डॉक्टर दीपक भुसारे सर, डॉक्टर ढोले सर आणि समाजशास्त्रामध्ये सहकारी करणारे माझे सहकारी प्राध्यापक सक्करगे सर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, समाजशास्त्र विषयाचे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सर्व प्राध्यापक, तसेच बाहेरच्या विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, त्या सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं, त्यांनी जे काही आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यातूनच आम्ही हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करू शकलो. मुख्यतः संशोधनाचे विषय मी पाहुण्यांना सांगू इच्छितो की सर्व विषय आम्ही संशोधनाचे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या विषयावर आजपर्यंत 8 सत्र आम्ही आयोजित केली, टेक्निकल सेशन 8 आयोजित केली. त्यामध्ये प्रामुख्याने गोंडवाना विद्यापीठाचे डॉक्टर धनराज पाटील सर, मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर बालाजी केंद्रे सर, नागपूर व्हीएनआयटीचे डॉक्टर गोपी निंबारते सर, डॉक्टर बिभीषण करे सर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाबूरावजी जाधव सर, रामकिशन मांजरे सर, डॉक्टर तुकाराम भिसपिसे आणि गोंडवाना विद्यापीठाचे डॉक्टर चंदन बोरा सर, ह्या सर्वांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशा पद्धतीची मांडणी या संशोधन पद्धतीच्या विषयाला अनुषंगून केलेली आहे. प्रश्न उत्तरही झालेले आहे. सर्वांचं समाधान करण्याचा प्रयत्न महाविद्यालयाच्या वतीने आणि आम्ही हा कार्यक्रम आयोजित करून केलेला आहे. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्या सर्वांनी सहकार्य केलं त्यांचे पुनश्च एकदा मी मनपूर्वक आभार मानतो आणि जे सहभागी झालेले आहेत असंच सहकार्य हे महाविद्यालयाला, समाजशास्त्र विभागाला आपलं कायम असू द्यावं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन या मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर भगवान जाधव सर आणि डॉक्टर संजय साळुंके सर दोघेही उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
यानंतर कोणत्याही कार्यक्रम म्हटला तर त्या कार्यक्रमाचा अभिप्राय घेणं फार गरजेचं असतं. आमच्या महाविद्यालयाने मागील 10 ऑगस्ट पासून ते आज तागायत 14 ऑगस्ट पर्यंत हा या रिसर्च मेथोडॉलॉजीवर जे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतला आहे त्याचा फीडबॅक या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं वाटतं. म्हणून मी या अभिप्रायासाठी आपल्यातीलच पार्टिसिपंट डॉक्टर अरुण तवार सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या एक वीकचा जो आहे झालेला जो आपला फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्यावर आपला अभिप्राय या ठिकाणी नोंदवावा. डॉक्टर अरुण तवार सर. सर्व मनोगत व्यक्त अभिप्राय करणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपला जो अभिप्राय आहे तो अगदी थोडक्या शब्दात या ठिकाणी मांडायचा आहे वेळेची मर्यादा पाहून. धन्यवाद. डॉक्टर अरुण तवार सर. तवार सर जॉईन दिसत नाहीये. ठीक आहे. मी दुसऱ्या पार्टिसिपंटला विनंती करतो डॉक्टर श्रीनिवास पिलगुलवार सर. डॉक्टर श्रीनिवास पिलगुलवार सर यांना विनंती करतो. नमस्ते सर. नमस्ते. हा ठीक आहे सर. ओके. आदरणीय गुरुवर्य प्राचार्य पंजाब चव्हाण सर. परिचय करून द्या अगोदर तुझ्या कॉलेजचा. मी डॉक्टर श्रीनिवास पिलगुलवार लोकमान्य महाविद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून बोलतोय. महाविद्यालयाचा मी डीबी कॉलेजचा माझे विद्यार्थी पण आहे. आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य गुरुवर्य प्राचार्य चव्हाण सर, आमचे मित्र आदरणीय भिशे सर, या सत्रासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय संजय साळुंके सर, मानव विद्या शाखेचे अधिष्ठाता आदरणीय जाधव सर, महाविद्यालयाच्या परंपरेला साजेसा असा हा एफडीपी कार्यक्रम महाविद्यालयाने आयोजित केला. या 5 दिवसाच्या एफडीपी कार्यक्रम म्यूट झाला श्रीनिवास. हा सर. विशेष करून महाविद्यालयातील ज्या वक्त्यांना इथे उपस्थित केलं त्यांचा फायदा आमच्यासारख्या नवीन संशोधक मार्गदर्शकांना निश्चितच होईल. ज्या ज्या विषयांच्या संदर्भात चर्चा इथे केली गेली, मी आदरणीय चव्हाण सरांचं आणि भिशे सरांचं स्वागत यासाठी करतो की सर आपण अनेक नवीन वक्त्यांना इथं आपल्या समोर प्रेझेंट केलं, आमच्या समोर प्रेझेंट केलं आणि अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन फिसफिशे सर असतील, करे सर असतील, जाधव सर असतील, बाबूराव जाधव सरांचं मी विशेष कौतुक करतो की त्यांनी इथनोग्राफीवर जो आमच्यासाठी नवीन विषय आहे सर्व समाजशास्त्रातील अभ्यासकांसाठी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. आज सकाळी आमच्या विद्यापीठात जॉईन झालेले आदरणीय बोरा सर यांनी अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलं आणि या महाविद्यालयाने लॉकडाऊनच्या काळात जेवढेही कार्यक्रम घेतले तेही कार्यक्रम उत्तम होते. त्या सर्व कार्यक्रमांमध्ये हा कार्यक्रम अतिशय उत्तम मला यासाठी वाटला की या कार्यक्रमात संशोधन करणारे संशोधक, विद्यार्थी, मार्गदर्शक या सर्वांसाठी ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त होती. मी महाविद्यालयाचे आणि स्वारातिम विद्यापीठाचे सर्व संचालक मंडळांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल महाविद्यालयाच्या सर्व टीमचे, आदरणीय प्राचार्य सरांचे आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि माझे मनोगत समाप्त करतो. जय हिंद. धन्यवाद सर. हो सर. अत्यंत मोजक्या शब्दात आपण खूप चांगली मांडणी या ठिकाणी केलेली आहे. मी यानंतर डॉक्टर अरुण तवार सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं अभिप्राय या ठिकाणी नोंदवावं. डॉक्टर अरुण तवार सर. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर आणि स्वामीराम मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या एफडीपी कार्यक्रमात मी 5 दिवस सर्वांचं आवाज येतोय सर? आवाज येतोय सर? येतोय. 5 दिवस या सर्व उपक्रमाचा मी अगदी मनापासून आस्वाद घेतला. आनंद याचा वाटतो की रिसर्च सारख्या क्षेत्रात आपल्या महाविद्यालयाने हा एफडीपी आयोजित केला. अशाच प्रकारचा एफडीपी यापूर्वी तुम्ही 2-3 वेबिनार एफडीपी आयोजित केला होता. त्या सर्वच कार्यक्रमाला मी हजर होतो. आपल्यासारख्या महाविद्यालयाने ही जी संधी सर्व लोकांना उपलब्ध करून दिली ती नक्कीच कौतुकास्पद आहे. आमचे मित्र
प्राचार्य पंजाबराव चव्हाण आणि बाकी सगळ्या ऑर्गनायझर मध्ये आमचे डॉक्टर भुसारे सर असतील, रामचंद्र बिशे सर असतील, बाकी आमचे इकॉनॉमिस्ट काळे सर असतील, त्या सर्वांनी आणि तुमच्या या सगळ्या टेक्नॉलॉजी मध्ये सपोर्ट असणाऱ्या सहकार्याने अतिशय मेहनत घेऊन अशा प्रकारचे सर्वच कार्यक्रम यशस्वी केले, त्याबद्दल खरोखरच कौतुक आहे. रिसर्च मेथॉडॉलॉजी सारख्या सब्जेक्ट मध्ये ज्यामध्ये कितीही काम करत राहिलो तरी कमीच आहे, अशा क्षेत्रामध्ये विशेष सरांनी जी नवीन सगळे रिसोर्स पर्सन्स आपल्या समोर मांडले, आमच्या समोर मांडले, त्या सर्वच रिसोर्स पर्सननी अतिशय प्रामाणिकपणे आपापल्या विषयाला न्याय दिला आणि नवीन पिढी सुद्धा या संशोधनाच्या क्षेत्रात किती खोलवर विचार करते याची प्रचिती त्यातून आली. त्याचा नक्कीच फायदा सर्वच पार्टिसिपंटला झाला आणि अशा प्रकारचे उपक्रम ते तुमचं महाविद्यालय घेतं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. काल मी ऐकलं तुकाराम किसपिसे, परवा ऐकलं बिभीषण करे सर, मांजरे सर, त्याच्यानंतर जे वेळोवेळी बाबूरावजी जाधव सर आणि बिशे सरांचं तर या संशोधनामध्ये किंवा रिसर्च मेथॉडॉलॉजी मध्ये अनेक व्हिडिओज आमच्याकडे येत आहेत, तेही मी अभ्यासतो. आनंद याचा वाटतो की बिशे सरांसारखा विद्यार्थी माझा विद्यार्थी आहे आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात, ते खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. प्रत्येक सत्रामध्ये ज्या ज्या वक्त्यांचे परिचय करून देणारे कालचे जायभाई सर असतील, परवाचे ज्ञानेश्वर चव्हाण असतील, वेळोवेळी प्रत्येकाने आपापली भूमिका अतिशय काटेकोरपणे निभावली आणि हा उपक्रम यशस्वी केला, त्याबद्दल विशेषतः विशेष सर आणि त्यांचे सर्व रिसोर्स पर्सन यांचे मी कौतुक करतो. मी जवळपास 30 वर्षापासून या रिसर्चच्या किंवा संशोधनाच्या क्षेत्रात काम करतो. आता सध्या BOS चेअरमन असल्यामुळे जवळून बाकीच्यांचं संशोधन बघतो. अशा या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा उपक्रम घेऊन आपण जे काम किंवा समाजाला समोर आणलं, नवीन लोकांना याची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली, त्याबद्दल खरोखरच मी सर्वांचे आभार मानतो. विशेषतः रामचंद्र बिशे सर असतील, आमचे मित्र डॉक्टर पंजाबराव चव्हाण सर असतील, महाविद्यालयातले सर्व सहकारी मित्र आणि या कार्यक्रमाच्या पाठीमागे असणारे टेक्नोक्रॅट्स, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा उपक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. असेच आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असेल आम्हाला. यानंतर मी जे काही प्रतिभागी आहेत सर्व, त्यांच्यातून कोणाला जर बोलायचं असेल अगदी मोजक्या शब्दात, माझ्याकडे 2च नाव आलेली होती, तर तुमच्यापैकी जर कोणाला बोलायचं असेल त्यांनी प्लीज या ठिकाणी आपलं नाव उच्चारून स्वतःच या ठिकाणी बोलायची हे करायची आहे. हॅलो हॅलो. हा हॅलो हॅलो. हा बोला. आपला परिचय करून बोला. मॅडम बोला, मॅडम बोला. हा बोला मॅडम, बोला बोला. हा सर, मी प्राध्यापक सुरेखा दाडगे, एकंबेकर महाविद्यालय उदगीर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि दिगंबरराव बिंदू आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेज अंतर्गत जो हा FDP प्रोग्राम तुमच्या महाविद्यालयात घेण्यात आलेला आहे, तो खरोखरच प्रशंसनीय आहे. आणि या कार्यक्रमामध्ये जे विषय तज्ञ म्हणून लाभलेले होते, या विषय तज्ञांनी जे मार्गदर्शन केलेले रिसर्च मेथोडॉलॉजीवर, ते खरोखरच नव संशोधकांना चालना देणार आहे. नव संशोधकाची चालना आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी जे तुम्ही टेक्निकल सेशन्स घेतलेले 1 वीकचं, ते सर्वांना उपयुक्त ठरणार आहे. याबद्दल सर्व आयोजकांचं, बिसे सरांचे आणि चव्हाण सरांचे मी खरोखरच अभिनंदन करते
की असा अतिशय उत्कृष्ट असा प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करते. आणि या कार्यक्रमामध्ये विषय तज्ञ म्हणून लाभलेले जे अनेक विषय दिलेले होते, त्या धनराज पाटील सरांनी जे संशोधन पद्धती, कोणाची उपयुक्तता, त्यानंतर केंद्र 19 मजुरासोबत संशोधन, त्यानंतर म्यूट झालात मॅडम. हॅलो मॅडम, तुमचा माईक म्यूट झाला मॅडम, त्याला अनम्यूट करा प्लीज. हॅलो. हा बोला बोला, आवाज येतो, बोला. हे खरंच संशोधनाला उत्कृष्ट असं चालना देणारं आणि संशोधकांना मार्गदर्शन करणारं आहे. याबद्दल सर्व आयोजकांचे, भिसे सरांचे, भिसे सर तर या मला वाटतं या संपूर्ण लॉकडाऊन पिरियड मध्ये आपले चॅनल्स असे नवनवीन प्रोग्राम घेण्यातच त्यांचा सहभाग जास्त दिसतोय. त्याबद्दल आणि हा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करते. आणि मला माझं मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व संयोजकाचे परत एकदा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर सुरेखा मॅडम. आपण अत्यंत मोजक्या शब्दात या ठिकाणी आपला अभिप्राय या ठिकाणी नोंदवलेला आहे. यानंतर मी आमच्या, हॅलो, कुणाला बोलायचं आहे का अजून? हॅलो. हा हॅलो. हा सर, मला बोलायचे. मी डॉक्टर चांगदेव मुंडे बोलतोय. हा सर बोला तुमचा. हा सर, मी बोलणार आहे चांगदेव मुंडे. मुंडे सर बोला. मुंडे सर, आपला अभिप्राय नोंदवा. बोला सर, बोला, आवाज येतोय, बोला. हा हा सर, येतो ना आवाज सर? हो सर, बोला. बोला बोला तुम्ही. आवाज येत नाही त्याचा. हॅलो सर, बोला. बलखंडे सर. हा सर, दुसऱ्याला संधी द्या, आवाज येत नाही त्यांचा. त्यांच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम दिसायला. ओके सर, ओके. अजून जर कोणाला आपला अभिप्राय या ठिकाणी नोंदवायचा असेल तर त्यांनी अगदी मोजक्या शब्दात या ठिकाणी नोंदवायचा आहे. सर. हा हा सर, बोला. हा सर, मी आपला परिचय द्या सर, बोला. हा सर. सरांची बुगरे बोलतो सर. मी आपल्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. सध्या मी पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव, कोल्हापूर युनिव्हर्सिटी मध्ये आहे सर. हा जो आपण कार्यक्रम घेतला, एफडीपी कार्यक्रम, हा एफडीपीचा कार्यक्रम मी संपूर्ण शिष्य त्या ठिकाणी ऐकले आहेत आपले. विशेषतः मला आवडलेले एसपीसी सरांचं शिक्षण असेल किंवा बोरा सरांचं असेल किंवा बाबूराव जाधव सरांचं असेल, या सर्वांचे शिक्षण मला चांगले वाटलेत. आणि आपल्या महाविद्यालयाची दिवसेंदिवस जी प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती खरंच आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती मना त्याच्याकडे रेंज नाही वाटते. रेंजचा प्रॉब्लेम असेल. रेंजचा प्रॉब्लेम असेल. अजून जर कोणाला बोलायचं असेल तर प्लीज त्यांनी अगदी थोडक्या शब्दामध्ये, कारण आपल्याला अजून प्रमुखांना आणि अध्यक्षांना ऐकायचं आहे. ठीक आहे, आता बस झालं. ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे सर. यानंतर हॅलो. हा बोला. बोला. हा बोला बोला. मी प्राध्यापक डॉक्टर खोब्रागडे बोलतोय, संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा. सर, अतिशय आयोजन नियोजन अतिशय चांगलं होतं. अशाच प्रकारचे आयोजन नियोजन करा, कार्यक्रम घ्या आणि आम्हाला सहभागी होण्याची संधी द्या. सर्व आयोजकाचं आभार परत एकदा. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच यानंतर असेच कार्यक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. आपले अशी साथ आम्हाला राहू द्या. यानंतर मित्र हो, अभिप्रायाचा जो कार्यक्रम आहे आपण या ठिकाणी थांबवत आहोत. मी यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक
ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत, असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर पंजाब चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर. नमस्कार सर्वांना. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 1 वीक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम FDP 10 ते 14 ऑगस्टच्या दरम्यान आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला होता. या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्यांचे मार्गदर्शन लाभले ते आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर माधवरावजी पाटील किनाळकर साहेब, आमच्या संस्थेचे सचिव मुराद साहेब मांजरमकर साहेब, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शक डॉक्टर वर्षालीताई किन्हाळकर मॅडम यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा मी या ठिकाणी 5 दिवसाचा कार्यक्रम, एक प्रकारचं संशोधनावरचं रिसर्च मेथोडॉलॉजीवरचं वर्कशॉप या ठिकाणी आम्ही घेऊ शकलो. मित्रांनो, आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे मित्र, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय साळुंके सर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानवीय विद्या शाखेचे अधिष्ठाता आमचे मित्र डॉक्टर भगवान जाधव सर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, आमच्या महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे डॉक्टर रामचंद्र भिसे सर, IQC डायरेक्टर डॉक्टर अरविंद चव्हाण, NRF चे डायरेक्टर दीपक भुसारे, आणि ज्यांनी टेक्निशियन म्हणून या ठिकाणी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आणि अशा अनेक कार्यक्रमामध्ये ती महत्वाची भूमिका पार पाडतात, ते डॉक्टर नागेश ढोले सर, समाजशास्त्र विभागाचे आमचे सहकारी प्राध्यापक नागेश शक्करगे सर, आणि माझ्या महाविद्यालयातील सर्व सहकारी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली, कष्ट घेतले, या सर्वांचं महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो. मित्रांनो, एकूण 5 दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये 8 संशोधन सत्र या ठिकाणी पार पडली आणि या संशोधन सत्रामध्ये 8 साधन व्यक्तीने सुद्धा आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं, मार्गदर्शन केलं. अतिशय सुंदर अशी मांडणी संशोधनाच्या संदर्भामध्ये जी माझ्यासह सहभागी असणाऱ्या अनेकांना नाविन्यपूर्ण वाटली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्कशॉपमध्ये, 5 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये जे साधन व्यक्ती निवडलेल्या होत्या त्या अतिशय तरुण अशा, ज्यांनी संशोधनामध्ये अलीकडल्या काळामध्ये आपलं नावलौकिक कमावलं, अभ्यासपूर्ण अशी मांडणी करण्यामध्ये हे एक आम्ही त्यांना त्या दृष्टिकोनातून व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्यांनीही या उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाला साजेसच असं मार्गदर्शन आणि विचार, त्याचबरोबर संशोधनाच्या संदर्भामधली आपली प्रमुख भूमिका, लोकांना संशोधन करण्यासाठी जी काही महत्वाची स्टेप पार पाडाव्या लागत असतात आणि नवीन संशोधक जे आहेत त्या नवीन संशोधकांना संशोधन करत असताना येणारे जे काही अडचणी असतील, अडथळे असतील, संशोधन कसं करायचं इथपासून ते संशोधनाचा अखेरचा प्रबंध कशा पद्धतीने तयार करायचा, या सर्व स्टेप्स जे आहेत संशोधनामधल्या त्या अतिशय विचारपूर्वक आणि संशोधनात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांच्या समोर आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. त्यासाठी पहिल्या सत्रामध्ये आमचे उद्घाटनाच्या सत्रामध्ये उद्घाटक म्हणून ज्यांनी मार्गदर्शन केलं या FDP कार्यक्रमामध्ये ते कुलगुरू आदरणीय डॉक्टर भिसेन सर, समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष NT कांबळे सर यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाने जी दिशा ठरवून दिली होती त्या दिशेला अनुकूल अशा प्रकारचे विचार गेल्या 5 दिवसामध्ये वक्त्यांनी या ठिकाणी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय उत्तम दर्जाचं संशोधन होण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी साधन व्यक्तीनं मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून
हे जे संशोधनाचं वर्कशॉप आहे ते संशोधनाचं वर्कशॉप खऱ्या अर्थानं संशोधक विद्यार्थ्याबरोबर संशोधक मार्गदर्शकाला सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरलेलं आहे असं मला वाटतं. श्रीनिवास पिलगुरार असेल, पवार सर असतील, सुरेखा मॅडम असतील, चांगदेव मुंडे असतील, घोगरे असतील, खोब्रागडे असतील, यांनी जे आता आपले विचार व्यक्त केले, फीडबॅक दिला, त्यावरून आपल्या लक्षात आलेलं असेल. अनेकांनी लिखित स्वरूपामध्ये कॉमेंट करून तशा प्रकारच्या सूचना वेळोवेळी केल्या. त्या सूचनांचं सुद्धा आम्ही योग्य असं आधार घेऊन वक्त्यांना त्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही त्या ठिकाणी केलेल्या होत्या. लोकांनाही आपले प्रश्न वेळोवेळी विचारले या सगळ्या FDP कार्यक्रमामध्ये आणि वक्त्यांनी सुद्धा तशा प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी संशोधकांना केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून हे सगळे कार्यक्रम जे आहेत या सगळ्या सत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन आयोजन करण्यामध्ये डॉक्टर रामचंद्र भिसेने अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. महाराष्ट्रातल्या अत्यंत नामवंत असणाऱ्या आणि आता नव्यानं आपलं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या सगळ्या साधन व्यक्तींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळं त्यांनाही एक हुरूप या निमित्तानं आला असं मला वाटतं, कारण त्यांनीही तशा पद्धतीची सूचना या माध्यमातून आमच्या समोर केलेली आहे. म्हणून त्यांनी जे आपले विचार व्यक्त केले, आपली मतं जी या ठिकाणी संशोधनाच्या संदर्भामध्ये मांडली, त्या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. आता येऊ घातलेल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये नॅशनल रिसर्च फाउंडेशन नावाची जी संस्था राष्ट्रीय पातळीवर उभी टाकणार आहे, त्यासाठी शासनाकडून करोडो रुपयाचं बजेट अलॉटमेंट करण्यात येणार आहे. अशा वेळेस अशा FDP कार्यक्रमातून अशा नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या दृष्टिकोनातून जे संशोधन होणार आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन या निमित्तानं झालं असं मला वाटते. कारण येणारी जी नवीन शैक्षणिक धोरणामधली जी स्टेप आहे, कारण केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये जे बदल होऊ पाहत आहेत, या शासनाच्या माध्यमातून जे होणारे बदल आहेत त्या बदलाला अनुकूल अशा प्रकारचं हे आमचं वर्कशॉप झालेलं आहे असं मला वाटतं. कारण नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून जे संशोधनासाठी नवीन संशोधनासाठी वाव मिळणार आहे आणि हा जो वाव आहे तो समाजासाठी इव्हन विज्ञान तंत्रज्ञानाबरोबर समाजासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणून मला असं वाटतं की आम्ही येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाला अनुकूल अशा प्रकारचा हा वर्कशॉप आयोजित करून खऱ्या अर्थानं संशोधकांना एक प्रकारचं मार्गदर्शन या निमित्तानं उपलब्ध करून दिलं होतं. एवढंच या निमित्तानं व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व सहभागी प्राध्यापकांचं, विद्यार्थ्यांचं, संशोधकांचं, संशोधक मार्गदर्शकांचं मी मनापासून महाविद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी या FDP कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपले हातभार लावले त्या सर्वांचे प्राचार्य या नात्याने मी आभार व्यक्त करतो. डॉक्टर रामचंद्र भिसे असतील, डॉक्टर अरविंद चव्हाण असतील, दीपक भुसारे असतील, नागेश ढोले असतील, नागेश शकरगे असतील आणि सर्व माझ्या महाविद्यालयातील सर्व सहकारी असतील, या सर्वांचे मी प्राचार्य या नात्याने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या सततच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत आणि यशस्वी होत आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले डॉक्टर भगवान जाधव, अधिष्ठाता मानवीय विद्याशाखा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, यांचा परिचय अगदी थोडक्यात परिचय करण्यासाठी मी माझे सहकारी प्राध्यापक ओमप्रकाश कदम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी डॉक्टर भगवान जाधव सरांचा या ठिकाणी थोडक्यात परिचय करून द्यायचा आहे. कदम सर. Good afternoon to all of you, dear participants. Myself, Om Prakash Kadam. I am here introduce today's chairperson of valedictory function of FDP on research methodology. Today, we are pleased to welcome a very special guest, Professor Dr. Bhagwan Jadhav sir. Sir has a working as a Dean Faculty of Humanities, SRTMU Nanded. He has awarded Best Teacher Award by SRTMU Nanded.
He presented a research paper at international conference in Philippines, UK. He has supervised 11 PhD students, 16 MPhil students, and 3 students are working with him. He has published 4 books and number of research articles in international and national journals. He has a great administrative experience in various positions like Director, International Student Center, Swami Ramananda Tirtha, Marathwada University, Nanded. He has worked as Dean, Faculty of Arts, Swami Ramananda Tirtha, Marathwada University, Nanded. He has a Chairman, Distance Education Council, SRTMU, Nanded. He worked as a coordinator, NAC, SRTMU, Nanded. He also worked as a chairman, Board of Studies for English, SRTMU, Nanded. He is worked as a member, Board of College and University Development, Swami Ramananda Tirtha, Marathwada University, Nanded. He also worked as a member, Standing Committee, SRTMU, Library Committee, Board of Examination, Senate, SRTMU, Nanded, Academic Council, and various Board of Teaching and Research committees in SRTMU, Nanded. He also working in association with other universities also as a member, POS in English, North Maharashtra University, Jalgaon. As a member, Board of Studies in English, Sri Shivaji Mahavidyalaya, Shivaji University, Kolhapur. He worked as a member, Board of Studies for English, Shahu Mahavidyalaya, Latur. As a member, Research and Recognition Committee, Dr. Babasaheb Ambedkar University. As a member, Research and Recognition Committee, Gondwana University, and many more committees have worked. Let's welcome our guest, Dr. Jadhav sir. Thank you. Hello. Yes, sir. Thank you, sir, for the introduction of Dr. B. Jadhav sir. Now I request Dr. Bhagwan Jadhav sir, please deliver his speech on this occasion. Dr. Bhagwan Jadhav sir. नमस्कार सर्वांना. हॅलो. दिगंबर येतो ना आवाज? हा सर येतोय. दिगंबर बिंदू महाविद्यालय भोकर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च मेथडॉलॉजी वरती हा जो फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम घेण्यात आलेला आहे, त्याच्या समारोप सत्राचे अध्यक्ष व माझे मित्र डॉक्टर संजय साळुंके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंजाबराव चव्हाण, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे समन्वयक डॉक्टर रामचंद्र भिसे, महाविद्यालयाचे IQAC चे पदाधिकारी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि या FDP मध्ये सहभागी झालेले प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आयोजकांचं इथं हार्दिक अभिनंदन करतो. आपण जो विषय निवडला रिसर्च मेथडॉलॉजी, यावरती मागील 5 दिवसापासून विविध साधन व्यक्तींनी भाष्य केलेलं आहे, त्यामुळे मी त्याच्यावरती काही बोलणार नाही. परंतु संशोधनाच्या अनुषंगाने काही प्रशासकीय बाबी ज्या आपणा सर्वांना माहित होणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने मी इथं माझं मत मांडे. मित्रहो, जेव्हा आपण या PhD कोर्सच्या साठी नोंदणी करतो, माझा असा समज आहे की या FDP प्रोग्राम मध्ये अनेक संशोधक विद्यार्थी देखील आहेत ज्यांचं PhD झालेलं नाही. PhD मार्गदर्शक देखील उपस्थित आहेत. अशा सर्वांसाठी इथं
विद्यापीठ स्तरावरती ज्या काही प्रशासकीय बाबी ना सामोरे जावं लागतं आणि काही तांत्रिक दृष्ट्या जिथे विद्यार्थ्यांना गैरसोय निर्माण होते किंवा संशोधक प्राध्यापकांना गैरसोय निर्माण होते, त्या अनुषंगाने मला भाष्य करायचं आहे. अशा काही गोष्टी निदर्शनास येतात की आपले जे संशोधक विद्यार्थी आहेत हे आपण विद्यापीठाचे जे ऑर्डिनन्सेस आहेत, PhD ऑर्डिनन्सेस, याचा आपण अभ्यास करत नाहीत. विद्यापीठाचे जे ऑर्डिनन्सेस आहेत, UGCचे जे 2016चे जे गाईडलाईन्स आहेत, हे सर्वप्रथम आपण सर्वांनी नजरेखालून घालणं अत्यंत आवश्यक आहे. याच्या अभावी अनेक विद्यार्थ्यांना गैरसोयींना सामोरे जावं लागतं. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जे रिसर्च गाईड आहेत आणि जे रिसर्च स्टुडंट आहेत, हा जो PhDचा कार्यक्रम असतो, इट इज अ सॉर्ट ऑफ एन इंटेलेक्चुअल पार्टनरशिप बिटवीन द रिसर्चर अँड हिज सुपरवायझर. याचं भान ठेवून आपल्याला आपले इंटरपर्सनल रिलेशन्स जे आहेत, वी हॅव टू गो ऑन कंटिन्युअसली ऍडजस्टिंग आवर सेल्फ विथ इच अदर. अनेक वेळेस आपले रिसर्च इंटरेस्ट एक असतात, आपल्या गाईडचं स्पेशलायझेशन एखादं वेगळं असू शकेल. अशा परिस्थितीमध्ये आपल्या रिसर्च कॅन्डिडेटचा इंटरेस्ट काय आहे, आपण त्याला फ्रीडम कितपत दिलं पाहिजे, या सर्व बाबीवरती अतिशय फ्लेक्सिबल धोरण रिसर्च गाईडने ठेवायला पाहिजे. प्रत्येक विद्यापीठामध्ये UGCच्या नॉर्म्स प्रमाणे आता सुपरवायझर एलोकेशन कमिटी ही गठीत करण्यात आलेली आहे किंवा रिसर्च एलोकेशन कमिटी आपण म्हणतो. पूर्वी कसं व्हायचं की रिसर्च कॅन्डिडेट हा रिसर्च गाईडशी संपर्क करायचा, दोघांच्या म्युच्युअल कन्सेंट नुसार विषय ठरवले जायचे आणि विद्यापीठामध्ये त्याची नोंदणी होत असते. परंतु आता UGCने हे सुपरवायझर एलोकेशन कमिटी किंवा रिसर्च एलोकेशन कमिटी याचं प्रावधान केलेलं आहे आणि याच्या मागची जी भूमिका आहे ही आपण सर्वांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये पार्टिसिपंट्स मध्ये कोणी नॉन मराठी स्पीकर्स आहेत का ज्यांच्यासाठी मी इंग्रजी बोलणं आवश्यक आहे? इफ दॅट इज द केस, आय कॅन स्विच ओव्हर. Yes, sir. We have participant from all over the India. That's why if you talk bilingually, then it will benefit for all of us. Okay, that's fine. Thank you. So, research is an endeavor which is a sort of an intellectual partnership between the supervisor and the candidate. And accordingly, all of us, we have to take sufficient care while modulating ourselves to adjust ourselves to the taste of each other. We also have to be very alert and aware to the ordinances of the concerned university. All research students must be aware of the ordinances of their respective universities. Ignorance of law can never be an excuse. So if any university insists that after your registration, you must submit your progress reports within the first 6 months or within the first 12 months, then you have to do that. Failing which, you are running the risk of
cancellation of your registration to that course. We encounter several such issues which come before the Research and Recognition Committee for consideration. Several times, we have many applications where the researchers request to submit the progress reports all at a time for 2 years, 3 years. Now, these things are really unacceptable. Now here, the onus of the responsibility ultimately comes to the research supervisor and not to the research scholar. It is the duty of the research supervisor to take the follow-up if he finds that the researcher is not interested or he is not working as per the expectations of the guide. The guide can always contact the researcher and take regular feedback of the researcher. Several times, there are some problems which the research scholars actually they may not share with the supervisors. But keeping the partnership in mind, the research scholars, whenever they find themselves in a tight corner, I think they should share their problems. Be those problems academic problems, they might be personal issues, but once you accept somebody as your supervisor, then you should share your problems with the supervisor, and the supervisor has to shoulder the responsibility to find the solution for the problems encountered by the research scholar. At the SRTM University, we have a specific format of the progress report form. These progress reports, they are to be submitted to the university after every 6 months. What I have observed during my first tenure as the dean from 2007 to 11, and again, after 10 years, I have become the dean for the second time. I don't see much changes. I mean, the problems as an administrator, which I encountered 10 years ago, even today, the problems remain the same. Now, what are these problems? That when the progress reports are submitted to the university, I have a feeling that most of the research supervisors, they do not keenly monitor the progress report which they sign. When you sign the progress report and when you submit it to the university, you are really endorsing whether the progress of the research scholar is good, whether it is satisfactory, or whether it is not up to the mark. When 2-3 progress reports are submitted, sometimes we get applications for the cancellation, recommendation for the cancellation of the deregistration of the student. Several times what happens is, when you keep the progress reports in front of you, जेव्हा आपण प्रगती अहवाल आपल्या समोर ठेवतो, पहिला, दुसरा, तिसरा, त्याच्यामध्ये खरं तर मार्गदर्शकांनी काळजी घेणं गरजेचं आहे की पहिला प्रोग्रेस रिपोर्ट, दुसरा प्रोग्रेस रिपोर्ट, तिसरा प्रोग्रेस रिपोर्ट याच्यामधनं खरंच
विद्यार्थ्याची संशोधकाची प्रगती दर्शवली जाते की नाही. The research supervisors have to be very, very particular. We should not blindly sign the progress reports. This activity, it is a sort of a serious business. It has not to be, it must not be taken very, very casually. That to maintain the interpersonal relations, you blindly sign the progress report, you do not put the date. After your signature, mentioning the date on the progress report, it has to be mandatory. I mean, it's high time. All of us, after a specific age, when we claim ourselves to be mature, जेव्हा केव्हा आपण स्वाक्षरी करूया, स्वाक्षरी खाली त्याचा दिनांक आलाच पाहिजे. It should not happen that all the progress reports, 10 progress reports are signed and they are without signature, and then the researcher has to pay dues and so on and so forth. या अनुषंगाने आपण काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. For the research students, you have to be particular that when you submit these documents to the university, that you must have the receipt of it. Our university is really working to address all these issues. Now the Swami Ramanand Tirth Marathwada University has proposed a centralized inward-outward system where any document which will be submitted to the university, it is going to have only one inward counter. We are also working upon the IUMS. After the IUMS becomes functional, I think nobody will have to come to the university for either submitting your progress reports or even for that matter, for the payment of fees also. You shall be in a position to manage everything online. And the entire system, it is going to be very, very transparent. The research students have to be aware about the time duration of the PhD research. As per the new norms of UGC that was published in the Gazette in 2016, the duration is for 6 years. The minimum duration is 3 years, maximum duration is 6 years. In case of physically challenged researchers or in case of ladies, there are certain provisions for the extension of this duration span for up to a period of 2 years. Presently, our university ordinances, they have that scope for re-registration. I am not sure how long this re-registration might continue. At the present moment, we are working upon the revision of ordinances. आपल्याकडे जे PhD ordinances आहेत, त्याचं रिव्हिजन सध्या चालू आहे. हे रिव्हिजन झाल्यानंतर विद्यापीठाच्या वतीनं माननीय कुलपती कार्यालयाकडे आपले ऑर्डिनन्सेस दाखल केले जातील मान्यतेसाठी. तर हे जे रिव्हिजन आहे याच्यामध्ये पुनर्नोंदणीची व्यवस्था राहील की नाही या अनुषंगाने आणखीन बरंच डिबेट होईल.
पुढच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये आणि मग ते माननीय कुलपतींकडे पाठवले जातील. तर हा जो टाइम स्पॅन आहे, पूर्वी लोक 10-10 वर्ष घ्यायचे, 20-20 वर्ष घ्यायचे PhDचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, तो काळ वेगळा होता. PhD was a sort of a matter of pride. It was a sort of a matter of honor. लक्झरीचा भाग होईल का नाही मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही, परंतु आजचं जे PhDचं स्टेटस आहे, it is an essential requirement. It is an essential requirement. It is no more a thing which may be exclusively a matter of pride. The same thing also applies to research guideship and to becoming a referee. एक काळ असा होता की PhDचं रेफरी होणं म्हणजे एक प्रतिष्ठेची बाब समजली जायची, परंतु आज एवढे प्रबंध सादर होत आहेत की आपल्याकडे हा जो एक्झामिनरचा रेफरीचा तुटवडा निर्माण होत आहे. वी हॅव टू गो ऑन सर्चिंग मोर अँड मोर रेफरीज. त्यामुळं आपल्याला बदलत्या काळाप्रमाणे एक गोष्ट लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की हा टाइम बाउंड प्रोग्राम आहे आणि तो वेळेतच संपला पाहिजे. 10 वर्ष PhD साठी लागण्याचा जो कालावधी होता आणि एकेकाळी लोक म्हणायचे की खूप अवघड आहे अभ्यासक्रम आणि 10 वर्ष लागतात, 20 वर्ष लागतात, ह्या गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहेत. आज जेव्हा आपण नवीन विद्यार्थ्यांना एनरोल करतो किंवा नवीन गाईड हे एखाद्या विद्यार्थी माझ्याकडे देण्यात यावं अशी जेव्हा मागणी करतात, मला वाटतं आपण आंतर किंवा माझ्या शहरातला आहे म्हणून मला हा मार्गदर्शक पाहिजे असा अट्टहास धरणं हे सुद्धा आजच्या काळानुरूप योग्य नव्हे. आपल्याला जो कोणी गाईड ॲलोकेट केलेला आहे विद्यापीठानं, एक याच्यामध्ये आपण UGCची जी पार्श्वभूमी आहे ही लक्षात घेणं हे अतिशय गरजेचं आहे. Why did the University Grants Commission feel the need of having this research supervisor allocation committee? पूर्वी ही सुपरवायझेशन ॲलोकेशनची संकल्पना नव्हती, ती आज का अस्तित्वात आलेली आहे. अल्टिमेटली देर इज a dark sort of a side to it. To prevent any sort of misappropriations happening between the candidate and the supervisor, it has been thought most appropriate that the supervisor has to be allocated by a third party. It should not be a business exclusively between the candidate or the researcher and the guide. मग याच्यामध्ये ही जी थर्ड पार्टी आहे, सुपरवायझर एलोकेशन कमिटी, यांचं काय कर्तव्य आहे? त्यांनी संशोधक विद्यार्थी जो आहे त्याचा विषय पाहणं गरजेचं आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याकडे कुणाचं स्पेशलायझेशन आहेत, असे किती गाईड आहेत त्याचं अवलोकन करणं गरजेचं आहे. कुणाकडे किती वेकन्सीज आहेत. पुन्हा आपल्याकडे आणखी एक त्याला डायमेन्शन आहे, त्याच्यामध्ये जो राखीव कोठा जो आहे तो प्रत्येक गाईडचा त्याची पूर्तता झालेली आहे की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि वेकन्सीजच्या अनुषंगाने मग त्या रिसर्च कॅन्डिडेटला गाईड ॲलोकेट केला जातो.
दुर्दैवानं अशा काही केसेस समोर येतात की विद्यार्थ्यांना वाटतं की आम्हाला हाच गाईड मिळाला पाहिजे आणि दुसरा असेल तर आम्ही रुजू होणार नाही. नाउ व्हॉट this creates is this creates problems for the research candidate, for the allocation committee, and entirely for this people who are involved in this administrative process. So I would appeal to all the research scholars who have enrolled for this program, the research guides, and to those teachers who are in the pipeline aspiring to become PhD supervisors. I mean, we have to be very, very open to the allocation that has been done by the university. And issues should not be unnecessarily made of prestige. Reasons for change of guide. आता आमच्या RRC आता सुरू आहेत. मग RRC मध्ये असे प्रस्ताव येतात की मला हा गाईड आमच्या तालुक्यामधला आहे किंवा ह्या शहरामधला आहे आणि मला हा गाईड बदलून देण्यात यावा. मला वाटते जेव्हा आपण जागतिकीकरणाच्या युगामध्ये आहोत, जेव्हा आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत, distance should not matter, and such trifle reasons are never going to be entertained by any particular university. So we have to be very, very open to the rules and regulations, to the ordinances, to the changing circumstances, and we have to bear in mind that this is an intellectual partnership. आणि याचं एक गांभीर्य लक्षात ठेवून की PhD is one of the prestigious degrees of your life. You have to work very, very hard, sincerely, while thinking which topic to take. मला वाटतं या अनुषंगाने देखील बऱ्याच प्रमाणात चर्चा झाली असेल की विद्यार्थ्यांनी कुठले विषय निवडले पाहिजे. आपण जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पाहिली किंवा जे UGCचे जे धोरण आहेत, रिसर्च प्रोजेक्टच्या अनुषंगाने कुठले कुठले प्रोजेक्ट्स अलोकेट केले जातात, सगळीकडे आपण बघत आहोत की युटिलिटी व्हॅल्यू जो आहे त्याच्यावरती अनन्यसाधारण असा भर देण्यात येत आहे. मग आपल्याला सुद्धा इवन इन सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज वी शॅल हॅव टू थिंक दॅट हाऊ and what sort of research topics are we going to choose that might enhance the value of our research आणि त्याचा समाजासाठी युटिलिटी व्हॅल्यू काय राहील. युटिलिटी व्हॅल्यू नॉट अँड नॉट ओनली इन फायनान्शियल टर्म्स. आपण फक्त इकॉनॉमिक टर्म्स मध्ये त्याचा युटिलिटी व्हॅल्यू आपण हा कृपया गृहीत धरू नये. आपण जर एथिकल अनुषंगाने सुद्धा if our research is going to add to the ethical values, then also it has that sort of utility value. So what I would suggest is researchers, while choosing their topic, they have to bear in mind the contemporary relevance of the topic. तो नाविन्यपूर्ण पाहिजे आणि त्याचं कंटेम्पररी रेलेव्हन्स हे अभिप्रेत आहे. जर तुम्ही एखाद्या जुन्या विषयावर काम करत असाल तर त्याचा एक नवीन दृष्टिकोन आपल्याला घेणं अतिशय गरजेचं आहे. There is no point in repeating the topics which have been earlier
taken, and again you are going to deal with in the same way. Now, these are certain issues which we have to take care of while allocating the topics to our students. रिसर्च प्रोजेक्टच्या अनुषंगाने देखील आपण जर UGCचं धोरण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की बऱ्याच प्रमाणात जे ह्युमॅनिटीजचं जे फंडिंग आहे किंवा जे ट्रेडिशनल विषय जे आहेत त्याचं फंडिंग हे अतिशय कमी झालेलं आहे. इट हॅज बीन नेक्स्ट टू नेग्लिजिबल. सो इट इज हाय टाइम फॉर अस टू rethink how we are going to make ourselves and our research more relevant to the changing times. आपण जर बारकाईनं आपला जो महाराष्ट्र विद्यापीठीय कायदा जो होता 94चा आणि आता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठीय कायदा 2016चा जो आहे याचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर मला वाटतंय बऱ्याच गोष्टी आपल्या समोर एकदम क्रिस्टल क्लिअर होतील की आजचा फोकस कसा आहे आणि आपल्याला कुठल्या अनुषंगाने आपल्यामध्ये बदल घडवून नवीन मार्ग अवलंबावा लागणार आहे या अनुषंगाने आपण सर्वांनी विचार करणं हे अतिशय गरजेचं आहे. या ठिकाणी या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे जे आयोजक आहेत दिगंबर बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य, या FDPचे समन्वयक, तिथले IQACचे सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी FDP साठी नोंदणीकृत सर्व उपस्थित आपणा सर्वांचे मी इथं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझं मार्गदर्शन पर भाषण मी इथे थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक यू व्हेरी मच फॉर युअर काइंड वर्ड्स. Your valuable views regarding all technical and administrative points in research. You are giving nice and important information for a research supervisor and the research scholar also. Your talk is basically based on the role of research, role of the research supervisor, research scholar, okay, and the procedure to submit the progress report. All the administrative things you are elaborate nicely. Thank you very much, sir, for your valuable thoughts for this faculty development program. Now, I request again Mr. Om Prakash Kadam, sir, to introduce our today's chairperson, Dr. Sanjay Salunke, sir. Mr. Om Prakash Kadam. Om sir. Hello. है का पद? नहीं है. Om sir. भिसे सर. मी या फॅक्ट हाँ आले ओम आला. हाँ सर बोला. बोला. Good afternoon to all of you, dear participants. I am here to introduce today's chairperson of Bilateral Function of FDP on research methodology, Dr. Sanjay Salunke, sir. He is currently working as a professor and head as well as member coordination committee in UGC Center with potential for excellence in particular area in the Department of Sociology. He has worked as a dean, faculty of humanities as well as faculty of interdisciplinary studies and member of management council of Dr. Babasaheb Ambedkar, Marathwada University, Aurangabad. He was a founder member of study group for establishment of Tribal Research Center, Swami Ramananda Tirtha Maharaj University, Nanded. He is currently working as a member of Academic Council of Indian Studies Program, Rio de Janeiro State University, Brazil. He has been elected as a member of Managing Committee, Indian Sociological Society, New Delhi.
He has worked as a chairman, board of studies in sociology in Swami Ramanand Tirtha Maratha University, and Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University. He has served as a member of organizing state. He has experience of more than 22 years in the field of research, innovation, and teaching at UG, PG, and PhD level. He has published more than 45 national and international research articles, 3 books, and 3 book chapters. He is currently working on 2 major research projects and 2 minor research projects. He has successfully supervised 13 PhD and 15 MPhil students, and currently 10 PhD students and 12 MPhil students are working with him. His area of research includes social research methods, social anthropology, social of aging, sociology of weaker sections. He has given number of invited talks and chaired sessions at symposia, workshops, national and international conferences. He is the editor-in-chief of Research Processes and International Journal of Social Research Foundation and reviewer of various international national journals. He has successfully completed coordination of UGC refresher and orientation courses and also pre-PhD courses. He has several academic honors and professional distinctions to his credit and served on various bodies and authorities of the university like Management Council member, Library Committee, Academic Council member, member of RRC on various universities. He has awarded as a Best Teacher Award by Maharashtra State, Best Conference Organization Appreciation Award from Mayor of Thailand. He actively organizes national, international conferences and training programs in India and abroad. He is serving actively for research, education, and society. He has a very distinguished academic career and has carved his career entirely on basis of merit and academic excellence. He is a visionary, enthusiastic, hardcore, dedicated teacher and researcher. In nutshell, we have phenomenal academician among us. Thank you, sir. Thank you, sir, for the introduction of today's chairperson, Dr. Sanjay Salunke, sir. Now I request Dr. Sanjay Salunke, sir, to enlighten his knowledge with us. Dr. Sanjay Salunke, sir. संजय साळुंके सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करायचा आहे. डॉक्टर संजय साळुंके सर. विशेष सर, सोळंके सर बाहेर पडले आहेत, एक त्यांना फोन करा. हा सर. हा सर, आउट झाले मीटिंग. संजय साळुंके सर दिसतायत. हो नाही सर्च साळुंके सर. सर सोळंके सरला फोन करा. आहेत सर. आहेत. साळुंके सर. हॅलो सर, साळुंके सर माईक आपला अनम्यूट करा. खाली बटन दिलं आहे. त्यांना होस्ट म्हणून करून घे ना. येस केलंय सर. साळुंके सर, येतोय आवाज? सर मला येतोय. माझा आवाज येतोय तुम्हाला? हा सर, येतोय. हा, ते अनम्यूट झालेलं होतं. हा ठीक आहे, आता येतोय ना आवाज? ओके. हा सर, येतोय. हा सर, बोला सर. Today's is a validity function of 1 week faculty development program on research methodology, that is on 10th August to 14th August 2020. It is organized by the Department of Sociology and Internal Quality Assurance Cell of Digambara Bindu College, Bhokar. It is in collaboration with Swami Ramanand Tirtha Marathwada University, Nanded.
for this valedictory function, Principal of the college, Dr. Punjab Chauhan, convener of this faculty development program, Dr. Ramchandra Bhise, Head Department of Sociology of this college, Dr. Arvind Chauhan, Head of the IQAC, Professor Sakarge, my Professor Bhagwan Jadhav, Dean of the University, and near about 4 participants who already joined in this program. I must welcome all of you. Last 5 days, about 8 technical sessions was conducted. In that technical sessions, mostly Dhanraj Patil, Professor Dhanraj Patil, Dr. Balaji Kendre, Dr. Nimbarte, Dr. Kendre Kare, Dr. Baburao Jadhav, Dr. Manjare, Dr. Fispise, and Dr. This methodology, the organizers were covered near about all issues in the 8 technical sessions. Most importantly, they focused on relevance of technical perspective in research methodology, which is very important to mention the all program. Then also pandemic and doing research with migrant laborers, we see the problem during the labors. They have faces many problems. So this issue also very important, which was covered. Roadmap for research in social sciences. It is also very important subject. Nature, structure, and importance of hypothesis in social research. Ethnography also covered. Methodological trends and social research, sources of data collection, and finally, how to write recommendations. These 8 topics was covered, and I think the organ covered the syllabi of research methodology. संशोधन पद्धतीच्या बाबतीमध्ये पाहत असताना जवळपास 22-23 वर्षापासून हा विषय मी स्वतः शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. जवळपास 17-18 वर्षापासून संशोधनाचं रिसर्च गाईडशिपचंही काम मी करतो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी, भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातले विद्यार्थ्यांच्या सुपरविजन करण्याचा मला संधी मिळालेली आहे. त्याचबरोबर भारताबाहेरील सुद्धा काही देशांमधल्या संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनाचं मार्गदर्शन करण्याची संधी मिळालेली आहे. एकंदरीत आज जाधव सरांनी एक चांगल्या पद्धतीनं 2016 नंतरचा जो विद्यापीठ कायदा आहे त्या विद्यापीठ कायद्याचे रिलेव्हन्सेस संशोधनाच्या अनुषंगाने अतिशय मार्मिकपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे की
या ज्या पीएचडीच्या प्रक्रियेमध्ये स्पीडअप कशा पद्धतीने करता येईल आणि विद्यापीठांना 16च्या ऍक्ट प्रमाणे स्वतःला रूपांतरित कसं करून घेता येईल हे आव्हान महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यापीठासमोर आहे. कारण की जवळपास वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये विद्यापीठाच्या काम करत असताना या सगळ्या गोष्टीचं चिंतन करण्याचा संधी मला मिळालेली आहे. ज्या पद्धतीनं स्थानिक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, परदेशी विद्यार्थ्यांचे गंभीर प्रश्न असतात, वन विंडो सिस्टीम त्यांना असणं गरजेचे आहे की ज्याच्यामुळे संशोधनाची गती वाढू शकेल. हा झाला विद्यार्थ्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनचा मुद्दा आणि जो जाधव सरांनी चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे. मी संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने जे 8 कव्हर झालेले विषय आहेत त्या अनुषंगानेच मी थोडीशी चर्चा आपल्या सोबत करणार आहे. वैज्ञानिक पद्धत ही संशोधन पद्धतीचा मूलाधार असते, रूट ज्याला आपण म्हणतो की वैज्ञानिक पद्धतीवर हे सगळं झालं पाहिजे. सायन्सेस, नॅचरल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस या दोन्हींमध्ये भेद करण्याचा प्रयत्न अगदी पूर्वीपासून केला जातो आहे. दोघांच्या अभ्यास विषयाच्या बाबतीमध्ये कमालीचं वेगळेपण आहे. नॅचरल सायन्सेस मध्ये ऑब्जेक्ट म्हणून हा संशोधन केला जातं, अभ्यास केला जातो. ते प्राणी जरी असेल परंतु सामाजिक शास्त्रांसह अतिशय आव्हानात्मक असा अभ्यासक्रम आहे की जिवंत माणसांचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून मग जिवंत माणसाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्या पद्धतींचा वापर करावा लागेल की ज्या पद्धती वैज्ञानिक असतील. आणि म्हणून मग सायंटिफिक मेथड इज द पर्स्युट ऑफ ट्रूथ ॲज डिटरमाइंड बाय लॉजिकल कन्सिडरेशन. मग त्याच्यामध्ये लॉजिकल कन्सिडरेशन अतिशय महत्वाचं आहे. कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला यू कांट गेट द एव्हिडन्सेस, प्रॅक्टिकल एव्हिडन्सेस तुम्हाला मिळणार नाही. मानवी वर्तन हे वेगवेगळ्या भागांमध्ये तुम्हाला पाहावं लागेल आणि मग त्याचं सत्य कसं शोधायचं आणि मग सत्य शोधण्यासाठी वेगवेगळ्या मेथड सोशल सायन्सेसच्या मेथडॉलॉजी मध्ये केला जातो. त्यात प्रामुख्यानं ऑगस्ट काम जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊ शकेल आपल्या की लॉजिको एक्सपेरिमेंटल मेथड इंट्रोड्यूस कॉम्प्टने केलेली आहे. कॉम्प्ट असं म्हणतो की तुम्हाला प्रत्येक वेळेस मानवी वर्तनाचं निरीक्षण करता येणं शक्य नाही किंवा त्याला तुम्ही एन्काउंटर केलं, इंटरव्ह्यूच्या माध्यमातून असेल, क्वेश्चनरच्या माध्यमातून असेल, त्याच्याशी जर तुम्ही एन्काउंटर झाला तरी तो सांगेल तो ती माहिती तिची व्हॅलिडिटी कशी चेक करायची हा एक खूप गंभीर प्रश्न आहे. तसं टोटली एक्सपेरिमेंटवर तुम्हाला डिपेंडंट राहता येणार नाही. यू कांट डिपेंड ऑन टोटली एक्सपेरिमेंट. सो यू हॅव टू वर्क विथ लॉजिक ऑल्सो. आणि मग लॉजिको एक्सपेरिमेंटल मेथड ही कॉम्पने सांगितलेली आहे आणि ती खऱ्या अर्थाने योग्य आहे. हा मग विश्वाचा शोध जो आहे तो घेण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस करत आलेला आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून या भूतलावावर ज्यावेळेस माणूस आला असेल तेव्हापासून तो प्रयत्न करतो आहे की त्याला जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाचे उत्तर कशी शोधायची. आणि म्हणून अलीकडच्या काळात ज्या वेळेस आपण म्हणतो की वैज्ञानिक युग जे आहे त्याचा उदय झाल्यानंतर आणि मग चिंतनातून मग हे लोकांचे प्रश्न कसे सोडायचे हा भाग सुरू झाला. संशोधन प्रामुख्याने 2 प्रकारचं आहे. एक तर नीड बेस आहे की तुम्हाला गरज पडली आणि म्हणून तुम्ही त्या गोष्टीचं चिंतन करायला लागला. आणि दुसरा आहे चॉईस बेस, इंटरेस्ट बेस.
अनेक संशोधनं जी आहे, जगभरातली जी मूलभूत संशोधन आहे, ज्याला बेसिक रिसर्चेस इन्व्हेन्शन्स असं आपण म्हणतो, तर ती कुठल्याही गरजेतून निर्माण झालेली नाही, तर ती व्यक्तीच्या आवडीतून, चिंतनातून निर्माण झालेली, त्यांच्या इंटरेस्ट मधून निर्माण झालेली आहे. त्यांनी काही ठरवून ती संशोधन केली नाही, परंतु त्यांचं ऑब्झर्वेशन आणि त्या दृष्टीचा त्यांचा विचार हा त्या संशोधनाला म्हणजे गरजेतून आणि चिंतनातून ही संशोधनं झालेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून सामाजिक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्राच्या संशोधनाच्या व्हॅलिडिटीमध्ये गंभीर तफावत आहे. आणि म्हणून ज्या रिसर्च मेथडॉलॉजी आज वापरल्या जातात, मग त्याला असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की आर दीज मेथड आर फुलफिलिंग टू फाइंड द ट्रूथ, हा त्याचा मुद्दा आहे. तर मग आपण त्याला काही असं क्लिअर म्हणू शकत नाही की वी कांट, त्याच्यावर अगदी 100% आपल्याला काही सांगता येणार नाही की ते उत्तर त्याचं पॉझिटिव्ह येईल म्हणून. आणि म्हणून जिवंत माणसाचा अभ्यास करणं अवघड आहे. संशोधनामध्ये एक रिगरसली पद्धतींचा वापर करणं, याला फार डिसिप्लिनला महत्व दिलं जातं. आणि म्हणून मानवी हस्तक्षेप, मानवी चुका कशा त्याच्यामध्ये कमी करता येईल हा प्रयत्न अगदी सुरुवातीपासून होता. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा रिसर्च संशोधनामध्ये जास्त होतो आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा जितका वापर वाढेल तितकं अॅक्युरन्सी लेवल जी आहे, की त्या रिसर्चची वाढत जाणार आहे असं आपल्याला सांगता येऊ शकेल. संशोधन समस्या निर्धारित कर. आताच जाधव सरांनी काही महत्वाचं सांगितलेलं आहे की संशोधन कशावर करायला पाहिजे, संशोधनाचे विषय काय असले पाहिजे. तर संशोधनाच्या विषयाच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये असं मानलं जात होतं की आणि मग रिसर्चच्या इंटरेस्ट नुसार संशोधन होईल, रिसर्च होईल. मात्र त्याला लागणारं फंडिंग जे आहे त्याचं काय करायचं. मग फंडिंग जर तुम्हाला पाहिजे असेल, इफ यू वॉन्ट द फंडिंग फ्रॉम पर्टिक्युलर एजन्सी, रिसर्च टॉपिक्स, मग तुम्हाला त्यांचे रिसर्च टॉपिकचे प्रायोरिटी जे आहे सोशल सायन्सेस मध्ये काम करणारे आणि सोशल सायन्सेस मध्ये मोठ्या प्रमाणात फंडिंग केलं. कदाचित जर तुम्ही ICSR प्रोजेक्टसाठी तुम्ही अप्लाय केला असेल, कारण की माझा एक प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे, दुसरा ICSR मेजर रिसर्च प्रोजेक्ट माझा चालू आहे, त्यांच्याकडे अँपल फंडिंग आहे. म्हणजे जवळपास मागच्या बजेटमध्ये 400 कोटी फक्त रिसर्च साठी बजेट अलोकेट केलेलं होतं. आणि म्हणून अगदी ग्रामीण भागातल्या महाविद्यालयातल्या अनेक संशोधक प्राध्यापकांनी रिसर्च प्रोजेक्ट त्या ठिकाणी टाकलेले होते. आणि मग त्याच्यातून मोठं फंडिंग तुम्हाला मिळतं. HRDC आहे, ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट जे खातं आपलं आहे त्याच्यामधून आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, आणि स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहेत, यांच्या एक प्रायोरिटी लिस्ट आहे. मग तुम्ही म्हणाल कुठे ती प्रायोरिटी लिस्ट कुठे सापडते, तर तुम्हाला साधारणपणे त्यांच्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत, शासनाच्या पंचवार्षिक योजनामध्ये तुम्हाला लक्षात येईल की शासन कुठल्या दिशेनं प्रयत्नशील आहे. उदाहरणार्थ स्वच्छ भारत आहे. आता स्वच्छ भारतामध्ये केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे, आणि मग त्या ठिकाणच्या विषय तुमच्या जर अभ्यासात आले तर ते संशोधकालाही सुद्धा संशोधनाचं समाधान देऊन जातील आणि रिलेव्हन्स वाढेल, त्याचा सोसायटीमध्ये रिलेव्हन्स वाढेल. गव्हर्नमेंटमध्ये तुमची जे रिकमेंडेशन तुम्ही दिलेली आहे त्या रिकमेंडेशनचा वापर करून पॉलिसी आणि प्लॅनिंग मध्ये गव्हर्नमेंट त्याचा काय करेल, इम्प्लिमेंटेशन करेल तुमच्या रिकमेंडेशनचं. आणि म्हणून तो भाग महत्वाचा आहे. दुसरा कोणते मुद्दे आहेत याच्यामध्ये, तर याच्यामध्ये देशाच्या समोरचे अतिशय निकडीचे प्रश्न कुठले आहेत.
मग देशामध्ये जे आहेत तुमच्या, तर ते असे कुठले प्रश्न आहेत की जे अतिशय निकडीचे आहेत. मग कंटेम्पररी इश्यूज जे असतात तर ते आयडेंटिफाय करून त्या विषयामध्ये सोशल सायन्सच्या त्याच्यामध्ये जे नाविन्यता जी आहे, इनोव्हेटिव्हनेस घेऊन मॉडर्न मेथडचा वापर करून संशोधन केली पाहिजे. मी आता याच्यावर आपल्याला हा विषय सगळा सांगितला गेलेला आहे, परंतु काही प्रॅक्टिकल बाबी सुद्धा मी तुमच्याशी आजच्या या लेक्चर शेअर करणार आहे. साधारणपणे आपण जर थिसिस आपले पाहिले तर आपण काय करतो, हायपोथिसिस टेस्टिंग फायनली सांगत नाही. म्हणजे हायपोथिसिसचे डिस्कशन करतो, परंतु मग ते हायपोथिसिस टेस्ट झाल्यानंतर मग त्या हायपोथिसिसचं लॉजिक जे आहे तिचं त्याच्यापर्यंत आपण बरेच थिसिस मध्ये येत नाही भाग. आणि त्याच्यानंतर डाटा अनालिसिस जो आहे, मॉडर्न SPSS जे आहे सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला करायला पाहिजे की ज्याच्यामुळे इनोव्हराईट असेल, बायोव्हराईट असेल, मल्टीव्हराईट असेल, हे डेटा जो आहे तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग लीड पब्लिश त्या ठिकाणी करता येऊ शकतो. त्याच्यावर कोरिलेशन्स तुम्हाला करता येऊ शकतात. तर ते करणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही कराल तुमची युटिलिटी ही जास्त वाढेल, नाहीतर मग तो युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये डंप होऊन जाईल. या वयोगटामध्ये हॅलो हॅलो सर येतोय, आवाज येतोय. आता येतोय सर? हा येतोय सर, येतोय. ओके, थोडस इंटरनेटची स्पीड कमी झाली. हा 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 स्पीड ओके, आय विल ट्राय. तर मी सांगत होतो की कुठले विषय घ्यायला पाहिजे. तर भारतीय लोकसंख्येचं विभाजन जर आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की 14 वर्ष 0 ते 14 वर्ष वयापर्यंतचे 26.6 हे लोक जे आहेत तर पॉप्युलेशन आपली आहे. त्याच्यानंतर 15 to 24 या वयोगटामध्ये एज ग्रुपमध्ये 17.9% पॉप्युलेशन आहे. ही दोन्ही मिळून होते 44.5 पॉप्युलेशन आणि ही अतिशय यंगेस्ट पॉप्युलेशन आहे. त्याच्यानंतर वर्केबल पॉप्युलेशन जी आहे की जे खऱ्या अर्थानं भारतामध्ये त्यांचं वर्कफोर्स वापरलं जाणार आहे ती आहे 25 to 54 एज ग्रुपमध्ये 41%. म्हणजे भारत हा तरुणांचा देश आहे, आजची स्थिती आहे. परंतु अलार्मिंग स्थिती जर तुम्ही पाहिली तर 64 ची जी पॉप्युलेशन आहे त्या 64च्या पॉप्युलेशन मध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की एजिंग पॉप्युलेशन ग्रोथ होती आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ होती. मग आर वी प्रिपेअर फॉर धिस ड्रास्टिक चेंज इन होल इंडियन लोकसंख्येचं जे प्रोफाईल ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये बदल झाले, आपण आहे का तयार त्याला? तर एका बाजूला भारत तरुण जरी असला तरी भविष्यामध्ये भारत हा वृद्धांचा देश होणार आहे. जसं आज आपण पाहतो चीनला आपण खूप मागे टाकलेलं आहे, कारण की आज चीनचा किती मोठा वर्कफोर्स असला तरी तो मोठ्या प्रमाणामध्ये
60+ पॉप्युलेशन त्यांची वाढत चाललेली आहे. आणि म्हणून मग हा भाग आपण पाहणं गरजेचं आहे आणि मग त्याच्या रिलेव्हंट टॉपिक आपण निवडणं गरजेचं आहे. लोकसंख्येतील होणाऱ्या तफावती आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न. तर साधारण विषयाचं लोकांना जे आहे त्या पद्धतीने आहे. आणि मग विषय जो आहे आवाज येतोय का माझा? सर येतोय आवाज, थोडा ब्रेक होतोय पण येतोय. ओके, मी थोडस बाहेर आलो आता, बाहेर थोडस आवाज येऊ शकते. सर नेटवर्क बँडविड्थ लो म्हणतंय, तरी पण चालू आहे, कंटिन्यू सर. ओके, तर साधारणपणे आपण पाहतो की बघ संशोधन पद्धत जी आहे ते परत संशोधन पद्धतीवर आपण संशोधन समस्या निर्धारित करणे. मग कोणाला मी सांगितलं की विषय कोणाला कोणचा आवडेल, कसा त्याला विषय घ्यावा लागेल, तर साधारणपणे संशोधकाचा इंटरेस्ट हा महत्वाचा असतो. त्याच्यानंतर मी सांगितल्या पद्धतीने रिक्वायरमेंट काय आहेत, फंडिंग एजन्सी असतील आणि या सगळ्या गोष्टीच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्याही महत्वाच्या असतात. मग याच्यातून विषय निर्धारित होतो आणि म्हणून मग एक प्रोसेस, त्या प्रोसेसमधून त्याला जाणं गरजेचं असतं की मोठ्या प्रमाणामध्ये एक संशोधनाची एक ठराविक प्रोसेस जी आहे तर ती असते आणि त्याच्यामधून त्याला जाणं गरजेचं असतं. मला असं वाटतं आवाज येतोय का माझा, कारण इंटरनेट खूप लो होतोय. सर आवाज येतोय, थोडा ब्रेक होतोय. तुमचा व्हिडिओ ऑफ करा, केला तरी चालेल, व्हिडिओ ऑफ करा. ओके, व्हिडिओ ऑफ करू का? ओके, हो करा, आवाज येईल. ठीक आहे, व्हिडिओ ऑफ केला. तर संबंधित याच्यामध्ये जर आपण प्रोसेस जर पाहिली तर मग याच्यामध्ये संबंधित साहित्याचा जो आढावा आहे तो आपल्याला घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एखादं संशोधन आपण सुरुवात करतो आणि मग संशोधन समस्या निर्धारित करतो आणि मग हाऊ टू फॉर्म्युलेट द प्रॉब्लेम, मग प्रॉब्लेमचा जो प्रश्न असेल त्याचं संशोधन समस्येमध्ये रूपांतर कसं करायचं हा महत्वाचा भाग आहे की त्याच्यामधून त्याचं रूपांतर कसं कराल, संशोधन नेमकं सुरू कसं करायचं. तर त्याच्या बाबतीमध्ये आपण काही एकटे पहिले संशोधक नसतो जगामध्ये की आपण एक खूप वेगळं असं आहे. तर त्याच्यामध्ये काही संशोधन जी झालेली आहे आणि मग त्याचा आढावा तुम्हाला घ्यावा लागेल. रिलेटिव्ह लिटरेचर जे आहे, यू हॅव टू रिव्ह्यू दॅट रिलेटिव्ह लिटरेचर. कन्सेप्ट आहेत, वेगवेगळ्या कन्सेप्ट लोकांनी वापरलेले असतात. मग कन्सेप्ट ह्या फक्त तुमच्या विषयातल्याच असतील असं नाही, वेगवेगळ्या विषयातल्या कन्सेप्ट ह्या तुमच्याकडे येऊ शकतात. उदाहरणार्थ आज सगळ्यात परवलीची कन्सेप्ट जी आहे तर आपल्या लक्षात येईल अकाउंट्स मधली ऑडिट ही कन्सेप्ट आहे. अकाउंट मधली ऑडिटची कन्सेप्ट आहे ती सोशल सायन्सेस मध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते आणि आपण म्हणतो सोशल ऑडिटिंग झाला. वर्किंग डेफिनेशन सुद्धा डेव्हलप करावं लागतात. संशोधक मोठ्या प्रमाणामध्ये काय करतो, वर्किंग डेफिनेशन डेव्हलप करत असतो. त्याच्यानंतर गृहीत कृत्याची रचना आणि मग संशोधन आराखडा हा करणं अतिशय गरजेचं असतो कुठल्याही संशोधनामध्ये. त्याच्यामध्ये प्रथमतः सॅम्पलिंग डिझाईन पाहावं लागतं. मग सॅम्पल्सचे वेगवेगळे सॅम्पलिंगचे प्रकार आहेत, त्याच्यामधून कोणचं डिझाईन तुमच्या संशोधनासाठी सुटेबल होऊ शकेल. तुमचं युनिव्हर्स काय, युनिव्हर्स आयडेंटिफाय करावा लागतो आणि म्हणून मग तुमचा जो विषय आहे तो फोकस करण्यासाठी तुम्हाला ज्या पद्धतीने आपण म्हणतो की अर्जुनाला फक्त त्या माशाचा डोळा दिसतो आणि मग बाकीचं आसपासचं काही दिसत नाही, तसं तुमचं रिसर्च युनिव्हर्स, यू हॅव टू डेव्हलप दॅट रिसर्च युनिव्हर्स. आणि मग एकदा रिसर्च युनिव्हर्स तुमचं तयार झालं की त्याच्यात स्ट्रॅटिफिकेशन करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला त्याची स्तर रचना निर्माण करावी लागते आणि व्हेरिएशन्स काय आहे त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ एखादं तुमचा युनिव्हर्स असेल तर त्या युनिव्हर्स मध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात.
भारतासारखा देश असेल तर भारताच्या प्रत्येक ठिकाणचं एन्व्हायरमेंट वेगळं तुम्हाला दिसेल. म्हणजे काही भागामध्ये तुम्हाला बर्फ दिसेल तर काही ठिकाणी दक्षिणेमध्ये प्रचंड उष्णता दिसेल, वाळवंटही दिसेल आणि चेरापुंजी सारख्या ठिकाणी खूप पावसाची जागा दिसेल. पण तुमचं युनिव्हर्स काय आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रॅटिफिकेशन, त्या स्ट्रॅटिफिकेशनला वेटेज प्रोव्हाइड करणं आणि मग त्याला वेटेज एकदा तुम्ही देणं गरजेचं आहे की त्याचं वेटेज किती देणं गरजेचं आहे ते पाहणं त्याच्यामध्ये महत्वाचं असू शकेल. त्याच्यानंतर व्हरायटीज त्याच्यामध्ये काय आहे, मेथड्स तुम्ही कुठले वापरणार आहात. मेथड्स मध्ये प्रामुख्यानं 2-3 गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात की त्याच्यामध्ये मेथड्स, मेथडॉलॉजीज, टूल्स अँड टेक्निक्स या 4 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चारीचं विश्लेषण चिंतन तुम्ही मागच्या या 5 दिवसामध्ये झालं असेल, परंतु एक थोडक्यात मी सांगतो की मेथडॉलॉजी ही ओव्हरऑल ती पाहणं गरजेची असते. मेथड्स हे तुम्ही सिलेक्ट केलेले असतात तुमच्या रिसर्चच्या अनुषंगानं आणि टूल्स आणि टेक्निक्स काही आयडेंटिफाय असतात आणि काही त्या रिसर्चरनं डेव्हलप केलेले असतात. म्हणजे टेक्निक्स ह्या सर्वदूरच असतील असं नाही की जी टेक्निक तुम्हाला सापडली ती अगोदर असेल असं नाही, परंतु तुमच्या संशोधनामध्ये तुम्ही ती टेक्निक वापरलेली असू शकते. तुम्हाला तुमच्या रिपोर्टमध्ये तसं मेन्शन करणं गरजेचं असतं वर्किंग डेफिनेशन मध्ये काय कोणते टूल्स आणि टेक्निक वापरलेले. आणि म्हणून याच्या पाठीमागचं लॉजिक अतिशय महत्वाचं असतं आणि लॉजिकल इन्क्वायरी ज्याला आपण म्हणतो ती महत्वाची असते. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्प्ट परत मी एकदा सांगेल, ऑगस्ट कॉम्प्ट असं म्हणतात की उत्तरापेक्षा प्रश्न अतिशय अवघड असतात आणि म्हणून तुम्हाला प्रश्न सुचणं महत्वाचं असतं. योग्य प्रश्न जर सापडले नाही तर योग्य उत्तर मिळणार नाहीत आणि म्हणून मग प्रश्न नेमकी कोणची आहे तर त्याच्यासाठी मग रिसर्च मेथडॉलॉजीची प्रोसेस आहे. पायलट 1, पायलट 2, पायलट 3 वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून तुम्हाला नेमके प्रश्न कुठले विचारायला पाहिजे ते महत्वाचं आहे. प्रश्न विचारण्याच्या मेथड वेगवेगळ्या. अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीनं तुम्हाला काय केलेलं आहे, सोपं केलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ड्रॉबॅक मोठ्या प्रमाणात आहे. बाय ऑब्झर्वेशन तुम्ही प्रश्नाचं उत्तर शोधू शकतात, इंटरव्ह्यू मधून प्रश्नाचं उत्तर शोधू शकतात, टेलिफोनिकली प्रश्नाची उत्तरं तुम्ही घेऊ शकतात, ईमेलद्वारे घेऊ शकतात, शेड्यूल्स आहेत आणि मग ह्या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही डेटा जो आहे तो डेटा कलेक्ट करू शकतात आणि कलेक्ट केलेला जो डेटा असतो आणि मग त्याचा जो अनालिसिस आहे तर ते अतिशय महत्वाचं आहे. अनालिसिस मध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्याच्या मी खोलात जाणार नाही, परंतु एक चर्चा, एक त्यातला प्रश्न मी चर्चेसाठी सोडतो याच्यामध्ये की संशोधनामध्ये थिअरीचा काय उपयोग आहे, थिअरी इसेन्शियल आहे का. आणि बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की तुमच्या रिसर्च साठी तुम्ही कुठली थिअरी वापरलेली आहे. तर याच्यामध्ये नवीन संशोधनं आलेली आहेत आणि नवीन संशोधनामध्ये मल्टी मेथड, मल्टी थिअरीज ही आलेली आहेत आणि त्यामुळे कुठल्याही एका थिअरीवर विसंबून राहून तुम्ही संशोधन जे आहे तुमचं त्याच्यावर उभं करू नये त्या पायावर. तर वेगवेगळे पिलर्स जे नीडफुल असतील तर त्या रिसर्चरनं ते इम्प्लाय केले पाहिजे. पद्धतीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यानं फार ऑर्थोडॉक्स राहता कामा नये. पहिले काय असायचं की मेथडॉलॉजी मध्ये, मेथडच्या बाबतीमध्ये ऑर्थोडॉक्सी मोठ्या प्रमाणात वापरली जायची, तर त्याही ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे आणि म्हणून मग ज्याला मल्टी मेथड अप्रोच असं म्हटलं जातं. आणि म्हणून संशोधकांनी तुमच्या संशोधनामध्ये कुठली मेथड कुठल्या घटकासाठी वापरणं गरजेचे आहे तेवढं पुरती ती वापरली पाहिजे. ती पुढे सूट होत नसेल तर तिथं मेथड बदलणं गरजेचं आहे. हा महत्वाचा मुद्दा याच्यामधला आहे की जो क्रक्स आहे की विद्यार्थ्यांना नेमका येणारा जो प्रश्न आहे, संशोधक मार्गदर्शकांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचे प्रश्न मी चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की 4 वेळेस मला BOS चा चेअरमन राहण्याची संधी मिळालेली आहे दोन्ही विद्यापीठामध्ये, नांदेडच्या विद्यापीठात आणि औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये. आणि त्याच्यातून
बहुतेकांचा संपर्क परिचय माझा त्यांच्यामधून झालेला आहे. लोकांचे प्रश्न जे आहे मग चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेशन जसं जाधव सरांनी मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करू शकतात. अनेक आहेत अपवाद, मी सगळ्यांना म्हणत नाही, अनेक म्हणतो की ते म्हणतात की बाबा मला काही माहित नाही, तुझं तू नीट पाहून घे, बरं का, वाचून घे, माझ्याकडे फक्त सहाय्य करा आणि बाकी जबाबदारी तुझी राहील. हे काही संशोधन नाही आहे. तर हे आपण याचं पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग याच्यामध्ये चांगलं संशोधन कशाला म्हणायचं आपण, हा प्रश्न आहे. सर माईक म्यूट झालं तुमचं. हा बंद झाला होता तो, माईक म्यूट झाला. हॅलो, येतोय का सर आवाज? येतोय. संशोधन पद्धतीचा वापर जर तुम्ही केला तर संशोधन चांगलं होईल. संशोधनाची पद्धत ही पूर्णपणे वैज्ञानिक असली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की माणूस माणसाचा अभ्यास करतो आणि म्हणून त्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे व्ह्यूज येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्याला स्वतःला इथिकल न्यूट्रल राहावं लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही इथिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करणार नाही तुमच्या रिसर्च मध्ये तर ते संशोधन कसं होईल? आता उदाहरणार्थ मीच माझ्या जातीचा अभ्यास करत असेल, ते चुकीचं नाहीये, त्या जातीचा अभ्यास करणं चुकीचं नाही, तर मला ही जास्त काळजी घ्यावी लागेल, कारण की तिच्या गुणांचा प्रभाव माझ्या अंगावर पडलेला, त्यामुळे मला नाविन्य त्याच्यामध्ये दिसणार नाही. परंतु जर एखादी प्रथा असेल, परंपरा असेल किंवा संस्कृतीचा एखादा अवशेष असेल तर तो मला वेगळा वाटेल आणि माझं आकर्षण त्याच्याकडे वाढेल. आणि म्हणून तटस्थता, जी इथिकल न्यूट्रलिटी जी आहे ती पाहणं गरजेची आहे. हाही संशोधनातून जर इथिकल न्यूट्रल संशोधन तर ते चांगलं संशोधन आहे असं आपल्याला म्हणता येईल. संशोधनाच्या मर्यादा कथन करणारं संशोधन असावं. म्हणजे तुमच्या संशोधनामध्ये कुठल्याही पद्धतीनं संशोधनाच्या मर्यादा तुम्हाला सांगता आल्या पाहिजे की दीज आर द लिमिटेशन ऑफ माय रिसर्च. हे जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत त्याची युटिलिटी जी आहे ती कळणार नाही. आणि अडचणी काय आल्या तुमच्या संशोधनामध्ये, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय आले, यू हॅव टू मेन्शन दॅट प्रॉब्लेम ऑल्सो. आणि म्हणून हा वेगळेपणे सांगणं गरजेचं आहे. मग त्याची व्हॅलिडिटी आणि रिलायबिलिटी काय आहे तुमच्या डाटाची ते घेण्यासाठी तुम्ही मग त्याच्यासाठी कुठल्या टेक्निक्स वापरलेले आहेत, कुठल्या मेथड वापरले आहेत, त्या सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. संशोधनाची भाषा जी आहे ती अतिशय महत्वाची असते आणि म्हणून लँग्वेज ही फॉर्मल असली पाहिजे. ती फार अलंकारिक भाषा असता कामा नये. किंवा मग आपल्याकडे एक आता जाधव सर भाषा जी आहे त्यांना माहिती भाषा सगळी चांगली असते, भाषेला वाईट म्हणू शकतच नाही, जी बोलतो ती भाषा. परंतु रिसर्चची भाषा मात्र वेगळी असते. त्या ठिकाणी ते पॅरामीटर आपल्याला लागू करता येणार नाही. म्हणजे बोली भाषेतले शब्द असेल तर कन्फ्युजन होईल, द्विअर्थी शब्द नसावे. आणि संशोधनातील अनुभवांचा तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या याच्यामधल्या रिक्वायरमेंट्स आहेत. आणि म्हणून संशोधनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंतनाची गरज असते. खूप हा व्यापक अशा प्रकारचा विषय आहे आणि त्या विषयानुसार त्याची डेप्थ वाढत जाते. आजच्या या व्हॅलिडेटरी फंक्शन साठी मला निमंत्रित केलं गेलं त्याबद्दल डीबी कॉलेजच्या मी आभार व्यक्त करतो. सगळीच त्यांची एंटायर टीम, चव्हाण सर, विशे सर आणि त्यांची एंटायर टीम, तसं त्या कॉलेजची फार जुना बंद आमचा आहे, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. जवळपास 70-75 लोक
जॉईन झालेले मी पाहिले त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आमचे बरेच समाजशास्त्राची मित्रमंडळी जॉईन झालेली आहेत. तर या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो की मला तुम्ही ऐकून घेतलं. थोडासा प्रॉब्लेम नेटचा या ठिकाणी आलेला असल्यामुळं कम्युनिकेशन गॅप थोडा निश्चितच झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत मार्मिकपणे सहजतेने आपण या आमच्या FDP प्रोग्रामचा या ठिकाणी समारोप करताना अत्यंत मार्मिकपणे आपण या ठिकाणी आपण बोललात. आपला रिसर्च मधला दांडगा अनुभव आपण या आमच्या सर्व सहभागींसोबत आपण शेअर केलात. खरोखरच आपलं रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये काम असेल किंवा आपलं रिसर्च मध्ये जे काम असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी दिसत आहे. यानंतर कार्यक्रमाचा शेवट होईल. मी माझे सहकारी डॉक्टर अरविंद चव्हाण, कोऑर्डिनेटर IQAC व विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या 5 दिवसीय FDP कार्यक्रमाचा या ठिकाणी समारोपाचं कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन या ठिकाणी करायचं आहे. सर. थँक्यू सर. आवाज येतोय? हा, येस सर, येस. Honorable Principal, Power Institute, Dr. Punjab Chavan sir, respected Honorable Chief Guest of this inaugural function, Dr. Bhagwan Jadhav sir, Dean Faculty of Humanities, Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded. Another Chief Guest, Dr. Sanjay Salunke sir, Professor and Head Department of Sociology, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad, and our most valued invited resource persons for this for this 5-day faculty development program on research methodology. Attendees that are the participant, around 783 participants are involved in this 1 week long faculty development program. Ladies and gentlemen, it's my privileges to have been asked to propose a vote of thanks for this occasion or the validity function. Dear friend, as we know that India is among the countries that have highest number of educational institute and consequently the highest number of the teachers and the faculty members. Certainly, this fact itself boosts the importance of events like the faculty development programs. Moreover, it is demand a higher level of individuals and a group efforts for the participant to draw on the maximum learning benefits. A week-long faculty development program conducted with the plenty of the learning and experiences for the participants who were faculties from the institute across the India or our country. The goal of this program was to enhance the research technique, teaching techniques, and promote the research in teaching and learning techniques. All the faculties attend this session showed a great enthusiasm throughout the week of this 1 week long faculty development program. Dear friends, on behalf of our Department of Sociology and my department IQAC, Internal Quality Assurance Cells, and the entire supporting team and the event special guest and participant on this live online platform, and many other those join us through the social media such as the YouTube live. Let me call it as a fraternity of the FDP here together, and on myself, on my behalf, I extend my very heartily vote of thanks to all the resource persons for the gracing our their important knowledge and sharing their views, their findings and opinions during these 1 week long FDP programs. I extend my big thanks to the Dr. Dhanraj Patil sir, Head Department of Sociology, Gondwana University, Gondwana, for his efforts toward the topic relevance of theoretical perspective in research methodology.
who leads first technical session. I must mention deepest sense of appreciations for the Dr. Kendra sir, Dr. Balaji Kendra sir, Professor and Head Department of Sociology, University of Mumbai, for his explanation on the topic of COVID-19 pandemic and COVID-19 pandemic and research during the doing the research with the migrant laborers. Furtherly, we are grateful to the Dr. Gopi Nimbarte, sir, Associate Professor, Department of Humanity and Social Sciences, VNIT Nagpur, for demonstrating the topic roadmap of the research in social sciences. These are also one of the topic that he covered in his technical sessions. We may like to express our sincere thanks to Dr. Vibhishan Kare, Associate Professor and Head Department of Sociology, Netaji Subhash Chandra Bose College, Nanded, for giving an excellence coverage to the topic of nature, structure, and importance of hypothesis in social research. We also wishes to express our gratitude toward the Dr. Bapurao Chi Jadhav sir, Head Department of Sociology, School of Social Sciences, Swami Ramanand Marathwada University, Nanded, for providing encouragement on the topic of anthropological methods that he teaches in a very enormous way that everyone understand, and they ask the question over the anthropology, the method of the anthropologies. I also very grateful to Dr. Ramkishan Manjre sir, Head Department of Sociology, Shri Shivaji Mahavidyalaya Udgir, for his analysis on the topic of methodological trends of social researches. I also very grateful to Tukaram Pisvise sir, Head Department of Sociology, Sri Shivaji College, Parbani, for sharing his view and knowledge on the topic of resource of data collection. And we also would like to acknowledge our gratitude toward the Dr. Chandan Bora sir, Associate Professor, PG Department of Commerce, Gondwana University, Gadchiroli, for exploring the topic how to write and recommendation. That is a very important topic that Bora sir has covered in his technical session 8. We are all inspired by sir's great words. Lastly, it is my immense pleasure to acknowledge our patron, Dr. Madharavji Patil Kinakar, the President, Late Digambarao Bindu Smarak Samiti Bhokar, ex-minister, Maharashtra government, Honorable Murad Sahab Mandawar, Secretary of Digambarao Bindu Smarak Samiti Bhokar, our patron, Dr. Ushalitai Kinakar. He is the president of CDC, Digambarao Bindu College, Bhokar, Nanded, and renowned gynecologist also. We also thanks to our chief organizer, Dr. Punjab Chavan sir, for the perfect encouragement, support, and guidance that all these patrons has extended toward us, and believe in us, and encourage us to organize such a kind of FDP program. I would also like to extend my thanks toward my technical committee, Dr. Deepak Bhusari sir. He's a institutional coordinator for the IQC, and joint secretary for this FDP 1 week long FDP program. Shri Nagaraj Sakarge, organizing secretary of this FDP, and Dr. Nagesh Dole sir, who the head of the technical committee for all the event of the Digambarao Bindu ACS College Bhokar, who leads every technical assistant to every programs. I now and I thanks for his cooperation and organization of this event. Well, honorable chairmen, ladies and gentlemen, an event like this cannot happen overnight. The whole start rolling weeks ago, and it's required planning and a bird eye for the details. We have been fortunate enough to be backed up by our team of very motivated and dedicated colleagues of the Digambarao Bindu Arts, Commerce and Science College Bhokar family, who know their jobs and are result oriented. I cannot thank everyone enough for their involvement and their willingness to take on the completion of the FDP beyond their comfort zones. Finally,
I conclude with the word all the participants. Without their active involvement, this event cannot be successfully hosted. So I extend my greeting for all of them for their active involvement. Honorable Chairman and ladies and gentlemen, once again I want to state that we are most grateful to all the speakers on this stage. We thank you for being with us for a long week. Been a great pleasure. Thank you very much. And with the permission Thank you, of sir. chairman, yes sir. With the permission of chairperson, yes sir. Sir, one more small announcement is there. Yes sir. With this successful organization of this FDP, our college again hosting another event which is going on Yes. going 17th and Sure. 18th August. We are organizing one international conference on sustainable development, role of science and technology of sustainable development 2020. So all are requested to join again with us and help to success this conference. Okay, thank you, Sir. sir. Arvind sir. Yes, and another element we will also have on 31st of the August, one day workshop on new education policy that will be led by the Dr. Deepak Dhoti sir on 31st. So it is also requested that all the participants, those participating in 1 day, 1 week long FDP program, they also have to be participate in our next event, both the event, that international conference as well as 1 day workshop on new education policy for the higher education only on the 31st of the August 2019. The flyer of this event will be displayed on the on the website and also advertised through the social media as well as our WhatsApp and other groups. Thank you very much. And with this, I concluded that this 1 week FDP program is concluded here. Thank you. Thank you for joining us. And certificate, last announcement is that the certificate of the all the participant will be issued through email after the assessment of all the assignment as well as the feedback forms. Thank you very much. You will receive all the certificate within a week. Thank you. Thank you very much. Thank you for your cooperation.